लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो गुरुजी आलेत बरं का. बघूयात काय करतायत गुरुजी ते. तर सुरुवात करूयात. मानिनीने आज पापड बनवलेले असतात आणि ते वरती वाळत घातलेले असतात आणि म्हणत असते, देवा आज ना पाऊस यायला नको बरं का, काल खूपच पाऊस आला होता, नाहीतर सगळाच राडा व्हायचा. मग नंदिनीला तिच्या खोलीच्या बाहेर उभी राहून आवाज देते, पण दरवाजा उघडा असतो, खोलीत कोणीच नसतं. लक्ष जातं तर बेडवर जीवाचा पसारा पडलेला असतो आणि त्यामुळे ती म्हणत असते, हा पोरगा ना एवढा मोठा आता बाळाचा बाबा होणार आहे. नंदिनी ह्याला एवढं समजावते पण हा काही केल्या ऐकत नाही. मग आता तो पसारा आवरत असताना सरोगेट मदर्सचे नियमचा कागद जो असतो तो कागद मानिनीच्या हातामध्ये लागतो. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते, काय जीवा तुम्ही ऑमलेट बनवलेत, खरंच खूपच कमाल, तुमच्या हाताला ना फार चव आहे बरं का. जीवा म्हणत असतो, हो ग, माझ्या बायकोसाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी ऑमलेटच काय काहीही बनवू शकतो. खरे जीवा, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. पण जीवा, मला ना तुम्हाला आज काहीतरी विचारायचे. मग आता जीवा म्हणत असतो, हा बोल ना, काय झालेलं आहे, तुला मला काय विचारायचं आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, जीवा, खरं तर आपण ना घरामध्ये हे जे काही करतोय, हे खोटं एवढं बोलतोय, त्या गोष्टीमुळे ना मला थोडंसं टेन्शन येतंय. पण जर ही उद्या जाऊन गोष्ट घरामध्ये कोणाला समजली तर मग तुम्ही माझ्यासोबत कायम असणार आहात ना. मग आता इथे जीवा म्हणत असतो, हो अजिबातच, तुला काही काळजी करण्याची गरज नाही आहे, मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. मग आता मानिनीच्या हातामध्ये सरोगेट मदरच्या नियमांची डायरी लागल्यानंतर मानिनी ती डायरी व्यवस्थित पाहत असते आणि व्यवस्थित पाहिल्यानंतर ती विचार करत असते, हे सगळं काय आहे म्हणून. आणि इकडे जीवा म्हणत असतो, अगं असणार म्हणजे काय, तुला कोणीही काहीही बोलणार नाही आणि जर कोणी काही बोललं तर त्या सगळ्यांना मी माझ्या पद्धतीने उत्तरं देईल, मी तुला एकटीला कधीही सोडणार नाही, असं जीवा नंदिनीला म्हणत असतो. आणि त्यानंतर तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इथे त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. सोबतच आपण पाहतो आता मानिनी म्हणत असते, हे सगळं काही काय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरोगेट मदर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या दोघांच्या रूममध्ये काय विषय सुरू असेल. मग आता इथे मानिनी आलेली असते. नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही आलात ना, बरं झालं. जीवाने ना काय मस्त ऑमलेट बनवलेले आहेत ना, प्लीज या ना, तुम्ही सुद्धा ट्राय करा ना. मग आता मानिनी म्हणत असते, ते तर सगळं नंतरच होईल, पण मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. मग आता काय विचारायचं आहे असा प्रश्न मानिनीच्या चेहऱ्यावर दिसल्याबरोबर नंदिनीला थोडंसं टेन्शन येतं. मग आता मानिनी तिच्याकडे असलेला तो कागद, ती नियमांची डायरी समोर करते आणि म्हणत असते, हे सरोगेट मदरची डायरी तुमच्या खोलीमध्ये होती. ही डायरी तुमच्या खोलीमध्ये काय करत आहे, असा मानिनीचा हा प्रश्न असतो. मग आता लगेचच इकडे ह्या दोघांना सुद्धा टेन्शनच आलेलं असतं की मानिनीने हे सगळं काही समोर आणलेलं आहे आणि आता मानिनी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचारत आहे. नंदिनी मानिनीकडे पाहतच असते. मग मानिनी म्हणत असते, सांगा ना, ही सरोगेट मदरची डायरी तुमच्या खोलीमध्ये काय करत आहे, बोला, उत्तर द्या. तर आता नंदिनी उठून उभी राहते आणि लगेचच सांगायला सुरुवात करत असते. नंदिनी म्हणत असते, खरं तर आई, आम्ही तुम्हाला हे सगळं काही सांगणारच होतो. तेव्हा मी खरं तर आम्ही ना, तेव्हा लगेच जीवा नंदिनीला थांबवतो आणि म्हणत असतो, त्याचं काय झालं आहे ना आई, तुला एक गोष्ट सांगू का, आम्ही हे सगळं तुला सांगणारच होतो, पण हे सरोगेट मदरचा विचार कोण करते, तर इथे आनंद निवासमधली एक स्त्री आहे, जिचं नुकतंच लग्न झालं आहे, ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे. मग कोण आहे ती मुलगी, असं विचारल्याबरोबर जीवा म्हणत असतो, चित्रा, चित्रा, आत्ताच नाही का मी आणि नंदिनीने आम्ही दोघांनी मिळून तिचं कन्यादान केलं, तीच मुलगी आहे ही आणि तिलाच इथे सरोगेट मदर व्हायचं आहे आणि त्यामुळे तिच्यासाठीच आम्ही हे सगळं काही तिला मदत वगैरे करत होतो, असं इकडे ती बोलत असते. मग आता जीवा म्हणत असतो, आई मला एक गोष्ट सांग, जर तुझ्या दोन्ही सुनांपैकी एकीला जर मूल नसतं झालं तर तू काय केलं असतंस. अरे काही काय बोलतोस, नाही गं, म्हणजे इन जनरल तुला मी प्रश्न विचारला. तेवढ्यातच आता नंदिनीला आनंद निवासमधूनच रेखाताईंचा कॉल आलेला असतो आणि नंदिनी थोडंसं बाजूला जाऊन बोलत असते. आता बराच वेळ झालेला असतो त्यामुळे मानिनीने उत्तर काही दिलेलं नसतं. मग आता जीवा म्हणत असतो, अगा दे ना, तिला बहुतेक बराच वेळ लागणार आहे फोनवर, तुझं काय मत आहे. मग तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का, सरोगशी करण्यापेक्षा ना, त्यापेक्षा मूल दत्तक घेणं हा बेस्ट पर्याय आहे. तुला एक गोष्ट सांगू का जीवा, हे बघ, असे कितीतरी अनाथ मुलं आहेत ज्यांना राहायला जागा नाही, खायला 2 वेळचं अन्न नाही आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर त्यांच्या डोक्यावर आईवडिलांचं छत नाही आहे. आता मलाच एक गोष्ट सांग, रोपटं लावून वाढवण्यापेक्षा इथे जे रोपटं आहे ते कोमेजून न देणं
आणि त्याला आपण मायेचा बापाचा आधार देणं, त्याचबरोबर त्याच्यावर संस्कार करणं, ही गोष्ट मात्र किती लाख मोलाची चांगली आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे नंदिनीला सुद्धा थोडासा धक्काच बसतो. मग आता मानिनी म्हणत असते, आता ज्याचा त्याचा तो निर्णय आहे, हे मला काही हे नाही आहे, पण मी माझं मत काय आहे ना ते सांगितलं बाबा. म्हणजे बघ ना, आता दुसऱ्यांच्या पोटातलं मूल आपल्या पोटात इथे वाढवण्यापेक्षा आपण त्याहीपेक्षा सगळ्यात उत्तम पर्याय करू शकतो ना, ते म्हणजेच की मूल दत्तक घेणं. दुसरीकडे आपण पाहतो काव्य अभ्यास करत असते, तेवढ्यातच आता पार्थ तिथे आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर इथे काव्याचा हा अभ्यास सुरूच असतो. मग पार्थ येतो आणि काव्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि तिचे खांदे जे आहेत ना ते चेपून देण्याचं काम करत असतो. मग आता पार्थ हा खांदे चेपून देतोय म्हटल्यावर काव्याला फार आनंद झालेला असतो. काव्या म्हणत असते, देशमुख खरं सांगू का, तुम्हाला कसं कळलं हो की इथे मला खरंच माझे खांदे दुखत आहेत आणि आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टींची फार जास्त गरज होती. खरंच ना, मला देशमुख तुम्हाला ह्या माझ्या मनातल्या गोष्टी कशा कळल्यावं. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, आता कसं आहे ना, इथे जवळपास तुमच्या प्रेग्नेन्सीला जवळपास 3 महिने झालेले आहेत आणि तुमच्या प्रेग्नेन्सीला 3 महिने झालेले असल्या कारणाने तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं काही मला इथे समजत आहे, असं इकडे तो बोलत असतो. मग आता तरीसुद्धा काव्या म्हणत असते, हो देशमुख, ते सगळं काही खरं आहे, पण आत्ता ना मला खरंच ह्या सगळ्या गोष्टींची फार जास्त गरज होती बरं का. म्हणजे तुम्ही आलात आणि तेव्हा मात्र माझे खांदे तुम्ही चेपून देत आहात ना, ही गोष्ट माझ्यासाठी फारच जास्त महत्त्वाची आहे बरं का. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, मला एक सांगा, तुम्हाला हे कसं समजलं की आत्ता मला ह्या सगळ्यांची गरज आहे म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, हां मग सगळ्या गोष्टींचं इथे लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर उगाचच. नाहीतर काय झालं देशमुख, बोला ना काय झालं. नाही नाही, म्हणजे त्याचं काय आहे ना, ऑफिसमध्ये म्हणजे काय, आता ही सुद्धा गोष्ट तुम्ही दिव्याला विचारली आहे का आणि दिव्याकडून तुम्ही हे सगळं काही जाणून घेतलं आहे का. मग आता पार्थ म्हणत असतो, काय करताय काव्या, जरा तरी माझं ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते. आता इथे मध्येच दिव्या कुठून बरी आली आणि दिव्याचा इथे काय संबंध आहे, असं इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मग ती म्हणत असते, मग सांगा ना, इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करताय, बोला ना, सांगा ना, बोला. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे मात्र ही जी काही काव्य आहे, ही नाही, तसं तसं नाही म्हणजे काय नाही देशमुख, सांगा ना नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. काव्या, तुम्हाला सांगू का, हे बघा, त्याचं काय झालं ना, आता मी ऑफिसमध्ये जातो, मग ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ना तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगू का मी. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे मी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलेलं आहे आणि गर्भसंस्काराच्या पुस्तकामुळे मला ना ह्या सगळ्या गोष्टींची फार मदत होते, असं इकडे तो म्हणत असतो. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, आणि जर मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला नसता, हे सगळं काही ह्या पद्धतीने जर केलं नसतं ना, तर मग मला एक गोष्ट सांगा, त्या दिवशी चोरवटीच्या दिवशी चोरवटी का भरतात हे मला कसं समजलं असतं. असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, काय काय सांगताय काय देशमुख तुम्ही, म्हणजे तुम्हाला चोरवटी कशी भरतात आणि काय करतात ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. तेव्हा मात्र इथे काव्या पार्थ म्हणत असतो, नाही नाही, तसं अगदीच काही नाही आहे, मला माहिती होतं ना, मला माहिती होतं देशमुख, खोटं बोलू नका हां तुम्ही. म्हणजे तुम्ही बाबा होणार आहात, मी आई होणार आहे, आणि तेव्हा मला पोटामध्ये 3 महिने झाले, चोरवटी भरायचा कार्यक्रम होता आणि तुम्हाला ही गोष्टच माहिती नव्हती. पार्थ म्हणत असतो, काव्या असं काय करताय, मला माहिती होतं, तेच तर मी तुम्हाला सांगतोय ना की मला माहिती होतं म्हणून. मग मला सांगा, आता मला जर काही गोष्टी माहिती नसल्या तर मी त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ना काव्या. मग आता काव्या म्हणत असते, हो ते सुद्धा आहेच म्हणा, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबरच आहे म्हणा. मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, बरं ऐका ना काव्या, जर मला हे सगळं माहिती नसतं तर मी तुमच्या चोरवटी दिवशी IASला बोलवलं असतं का, सांगा बरं. हो, पण तुम्हाला सांगू का, मी ना मोबाईलमध्ये तुम्हा दोघींचा एक व्हिडिओ काढलेला आहे, आता मी तो पोस्ट करणार आहे. मग त्या काव्या म्हणत असते, नाही हां, हे बघा देशमुख, असं काही करू नका, असं काय करताय काव्या. उलट ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासारख्या कितीतरी मुली आहेत, कितीतरी लेडीज आहेत, तुमच्यामुळे त्यांना मोटिवेशन भेटेल आणि त्याचबरोबर त्यासुद्धा काहीतरी इकडे करण्याचा प्रयत्न करतील ना, असं इथे तो बोलत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, पण नको देशमुख, उगाचच कशाला हे सगळं काही. हे बघा, मी तुमचं काहीही ऐकणार नाही आणि मी हा
व्हिडिओ नक्कीच पोस्ट करणार आहे, असं इकडे आता तो बोलत असतो. मग आता काव्याला थोडंसं त्याने समजून सांगितलेलं असतं आणि त्यानंतर काव्यासुद्धा तो व्हिडिओ पोस्ट करू देण्यासाठी तयार झालेली असते आणि शेवटी त्याने तो व्हिडिओ पोस्ट केलेला असतो. मग आता काव्याने पार्थचं हे सगळं काही पाहिल्यानंतर त्याला घट्ट मिठीसुद्धा मारलेली असते. सोबतच आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जी काही नंदिनी आहे, ती नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा, मानिनी हे तिघेही जण बोलत असतात आणि बोलत असताना इथे आता मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर जीवाला धक्काच बसलेला असतो. कारण मानिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरी मूल दत्तक घेणं हे अतिशय उत्तम पर्याय आहे. मग आता इकडे पुन्हा नंदिनीला फोन येतो की इकडे तिची एक फाईल असते आणि ती फाईल इथे चित्राला घेण्यासाठी पाठवू का म्हणून तो फोन आलेला असतो. पण नंदिनी म्हणत असते नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, मी तिकडे येणारच आहे, तर मी ती तुम्हाला फाईल देईल असं सांगण्यात आलेलं असतं. मग आता इकडे हे मूल दत्तक घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती ऐकते तेव्हा मात्र इथे नंदिनीला सुद्धा धक्काच बसलेला असतो की आता आई तर सरोगेट मदरचा इथे विचार करत नाही. त्यांना तर असं वाटतं की आपण मूल दत्तक घेणं हे केव्हाही चांगलंच आहे. मग आता जीवा म्हणत असतो म्हणजे सरोगशी तुला नको आहे आणि मूल दत्तक घेणं हे चांगलं आहे. तेव्हा मानिनी पुन्हा म्हणत असते तेच तर सांगते ना जीवा मी, हे बघ ज्याचा त्याचा तो निर्णय असू शकतो. आता तू मला हे विचारशील तर माझा हा निर्णय आहे. आणि पण तिचं आत्ताच नुकतंच लग्न झालं आहे आणि ती एवढं सगळं काही करते म्हटल्यावर खरंच त्या पोरीचं कौतुकच आहे. पण एवढ्या लवकर ह्या पटापट अशा गोष्टी करण्याची काही एक गरज नाही असं सुद्धा मानिनी इथे बोलत असते. कारण लग्नाला कमीत कमी 5-10 वर्ष तरी होऊ द्यायला पाहिजेत ना, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग गोष्ट वेगळी आहे असं म्हणून आता जीवा मानिनीला मनामनातच थँक्यू म्हणत असतो. कारण त्याचं खूप मोठं इथे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. म्हणूनच आता इकडे मानिनी म्हणत असते ते सगळं काही ठीक आहे बाबा, पण आता मात्र माझ्या 2 सुना प्रेग्नेंट आहेत, त्यांची काळजी घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं हे माझ्यासाठी खरंच खूप जास्त मोठा टास्क आहे बरं का जीवा, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता नंदिनी हे सगळं काही दुरून उभी राहूनच ऐकत असते. तिला इथे समजलेलं असतं की मानिनीचं मत नेमकं काय आहे ते. इकडे आता मानिनी हे सगळं काही बोलून झाल्यानंतर जीवा हा संध्याकाळच्या वेळेला एकटाच बसलेला असतो. एकटाच बसतो आणि त्यानंतर विचार करत असतो की नेमकं काय करायचं. कारण मानिनीने तर नकळतपणे त्याला असा सल्ला दिलेला असतो की सरोगशीपेक्षा इथे मूल दत्तक घेणं हे कधीही उत्तम आहे असं सांगितल्यानंतर आता जीवा एकटाच बसतो आणि त्यानंतर मानिनीचे ते शब्द ते सगळं काही त्याला आठवू लागलेलं असतं. आणि हे सगळं काही आठवत असताना आता तेवढ्यातच त्याच्या बाजूला त्याचंच प्रतिबिंब असलेला एक रिक्षावाला येऊन बसतो. मग त्याचंच प्रतिबिंब असलेला रिक्षावाला तिथे येऊन बसल्यानंतर इथे तो म्हणत असतो अरे ए वांग्या, काय काही झालंय काय, कसला एवढा विचार करतोस, सगळं काही ठीक आहे ना. मग आता इथे जीवा म्हणत असतो तू तू आत्ता इथे कसं काय, अरे मला माहिती होतं तुला ना तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतच नव्हती आणि म्हणूनच मला इथे यावं लागलं ना, म्हणूनच मी इथे आलो आहे आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. आता तुझ्या आईनं तुला खूपच मोठं कोडं टाकलं आहे, एकतर सरोगशी घ्यायची का इकडे मूल दत्तक घ्यायचं, बरोबर की नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो हो तू अगदी बरोबर बोलतोयस, मला तर काय करावं ना ते कळतच नाही आहे. मग आता इथे तो प्रतिबिंब असलेला रिक्षावाला म्हणत असतो आता मला सांग, एकतर सरोगशी शोधण्यासाठी किंवा सरोगेट मदर इथे घ्यायची असेल तर तुला ती मदरसुद्धा शोधावी लागेल, बरोबर की नाही. आणि उद्या पुढे जाऊन तिने जर ते बाळ देण्यासाठी नकार दिला तर मग काय करणार आहेस तू, हे सुद्धा तेवढंच बरोबर आहे की नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर जीवा म्हणत असतो हो तेही अगदी बरोबर आहे, मग तुझी आई बोलते त्यामध्ये काय चूक आहे, तुझी आई तर अगदीच बरोबर बोलते ना सगळ्या काही गोष्टी, मग तू तुझ्या आईच्या ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करायला हवा की नाही, असं सुद्धा जीवाचं प्रतिबिंब असलेला रिक्षावाला इथे बोलत असतो. तेव्हा मात्र इथे जीवा म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर. अरे तुला नाही समजलं, तुला नाही समजलं मला काय म्हणायचं आहे म्हटल्यावर काय बोलायचं बाबा काही कळतच नाही आहे. आता मला एक गोष्ट सांग, जर तुला इथे मूल दत्तक घेतलंस तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतील की नाही, आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटल्यानंतर घरामध्ये कोणाला काही प्रॉब्लेमसुद्धा नसणार आहे, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र जीवा म्हणत असतो पण हे सगळं एवढं सोपं आहे का. अरे उलट एखाद्या लेकराला इकडे आईबाबा भेटतील, एखाद्या लेकराला
त्याचं नाव भेटेल. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, पण जर माझी मुलगी मोठी झाली आणि त्यानंतर कोणी जर तिला म्हटलं की हे खरे तुझे आईबाबा नाही आहेत वगैरे, तर मग काय करायचं सांग ना. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे नाही सहन करू शकत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग हे सर्व काही झाल्यानंतर तो म्हणत असतो, अरे तुझी मुलगी एकतर तुझ्यावरच गेली असेल आणि जर तिला कोणी असं काही विचारलं तर ती सरळ सरळ त्याला उत्तर देईल आणि एक चपराक मारून सांगेल ना की तुम्हाला तरी तुमचे आईबाबा कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का? नाही माहिती ना, मग उगाचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल का आणि कशासाठी बोलताय? अशीच मुलगी अगदी तुझ्यावरच गेलेली असेल. अरे पण तुला सांगू का, सरोगेट मदर जर बघायची म्हटलं तर आमच्या दोघांचा अंश त्याच्यामध्ये असेल आणि ती मुलगी अगदी आमच्यासारखीच दिसेल ना. अरे पण ती पुढे जाऊन कशी वागेल, काय करेल? आणि उद्या जर सरोगेट मदरने तिचा निर्णय बदलला तर मग तुला काय काय करायचं मग सांग ना. मग एक नाही तर अनेक गोष्टी तुझ्यासमोर उभ्या राहतील की नाही. त्यापेक्षा मूल दत्तक घेणं हा कधीही उत्तम पर्याय आहे, जे की तुझ्या आईनं तुला सांगितलं आहे. असं म्हणून आता तो तिथून निघून जात असतो. तर दुसरीकडे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी पाहते की जीवा हा कोणाशी तरी बोलत आहे. मग आता नंदिनी आवाज देते की जीवा काय झालेलं आहे? असे एकटेच कोणाशी बोलताय आणि कोणासोबत ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत? मग आता जीवा म्हणत असतो, नाही ग, कोणाशी नाही, असं काहीच नाही. तू आणखी झोपली नाहीस? जीवा मला सांगा, तुम्ही इथे असे एकटे बसलेले असताना मी कशी झोपणार आहे बरं? मला झोप तरी येणार आहे का? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच नंदिनीला जीवा खोलीमध्ये घेऊन जातो आणि दोघेही जण शांतपणे झोपलेले असतात. आता प्रेक्षकांनो खरं सांगायचं म्हणजे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि जीवा नंदिनीला एका ठिकाणी घेऊन गेलेला असतो. एका ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिचे डोळे बंद केलेले असतात आणि तिचे डोळे बंद केल्यानंतर तो तिला म्हणत असतो, आता मी तुला सांगेल तेच करायचंय. नंदिनी म्हणत असते, जीवा तुमचं काय चाललंय, मला कळेल का? तुम्ही असं का वागताय? आणि तेव्हा तो म्हणत असतो, थांब ग जरा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो, आहे, थांब जरा 2 मिनिटं थांब जरा, असं इकडे तो बोलत असतो. आता लगेचच तो म्हणत असतो, मी तुझ्यासाठी सरप्राईज तर आणलेलंच आहे नंदिनी, पण आता हे सरप्राईज खूपच छान आहे. हो जीवा, पण ते सांगणार आहात ते तर सांगा ना मला. नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, आता मी डोळे उघडू का जीवा? तेव्हा मात्र इथे जीवा म्हणत असतो, हो हो चालेल ना, आता उघड बरं डोळे. असं म्हणून नंदिनी पाहते तर समोर असतं आशय चिल्ड्रन वेलफेअर ट्रस्टचं जो काही बोर्ड आहे तो असतो, म्हणजेच इथे मुलं दत्तक घेतली जातात. हा बोर्ड पाहिल्यानंतर आता इकडे नंदिनी चकितच झालेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता मानिनी असते आणि मानिनीने इथे 2 ग्लास सरबत आणलेलं असतं. काव्या ही अभ्यास करत बसलेली असते हॉलमध्ये आणि तेव्हा ती नंदिनीला आवाज देत असते. मग आता काव्या म्हणत असते, नंदिनी ताई घरामध्ये नाही आहे, जीवा तिला इथे बाहेर घेऊन गेला आहे केव्हाच. असं म्हटल्याबरोबर आता मानिनी म्हणत असते, हो का बाई बाई ग, पण ऐक ना काव्या, हे सतत असा तू अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नको का करत जाऊ. अगं थोडासा ब्रेकसुद्धा घ्यावं माणसाने. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, हो आई ते सगळं काही ठीक आहे, पण ऐक ना, तुला एक गोष्ट सांगू का, त्या आनंद निवासमधली जी चित्रा आहे ना, ती ना सरोगेशी करणार आहे, सरोगेट मदर बनणार आहे. काय? हो हो तेच आहे. मग आता काव्या म्हणत असते, बापरे एवढ्या लवकर? हो, कारण जेव्हा जीवा आणि नंदिनीने मला हे सांगितलं ना, मला तेव्हासुद्धा इथे धक्काच बसला होता. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, पण बघ ना, त्यासाठीच नंदिनी आणि जीवा तिकडे गेलेले असतील. पण ऐक ना काव्या, हे तू पुस्तक वगैरे सगळं काही बाजूला ठेव बरं, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. असं म्हणून आता मानिनीने एक लोकर आणलेली असते आणि लोकर आणल्यानंतर इथे लगेचच ती म्हणत असते, आई पण हे मला कसं जमणार आहे? आणि तेव्हा ती म्हणत असते, जमेल ग, का नाही जमणार आहे, सगळं काही जमेल. आणि हे सगळं ती तिला देत असते. बघ तर एकदा ट्राय तर करून बघ ना. मग आता शेवटी मानिनी म्हणत असते, तू हे कर. असं म्हणून ती ते सरबताचा ग्लास घेऊन जाते आणि काव्याला इथे तो लोकर दिलेला असतो आणि त्यानंतर तिला काहीतरी विणायला सांगितलेलं असतं. आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला काव्या त्या लोकरचा सगळा काही गुंता करून सोडते. म्हणत असते, काव्या तू हे काय करून बसलीस? अगं तुला हे जमणार आहे का? कसं शक्य आहे हे तर मला काही जमत नाही. कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात जमत नाही आहेत. काय हे काव्या, सगळ्या लोकरचा तू पूर्णतः गुंता करून सोडला आहेस, आता हा गुंता कसा सुटणार बरं? असं काव्या स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आता काव्या हे सगळं काही बोलत असताना तेवढ्यातच समोरून गुरुजींचा तिला आवाज येतो. गुरुजी म्हणत असतात, सुटणार, गुंता हा सुटणार.
असं म्हटल्याबरोबर आता इकडे काव्याचं लक्ष येणाऱ्या गुरुजींकडे जातं आणि तेव्हा काव्या मात्र चकितच पडते. कारण जेव्हा जेव्हा गुरुजी येतात तेव्हा तेव्हा मात्र काहीतरी संकेत देऊन जातात, त्याचबरोबर काहीतरी भविष्यवाणी करून जातात आणि त्यामुळे एक नाही तर दोन दोन आयुष्य पणाला लागलेले असतात. आता असंच काहीतरी होईल का असा प्रश्न इथे आता काव्याच्या मनामध्ये डगमगून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 15 तारखेपासून सुना येती घरा ही नवीन मालिकासुद्धा येत आहे. तर तुम्हाला त्या मालिकेचे रिव्ह्यू पाहायला आवडतील का, किंवा आणखी कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे आता काव्या आणि हे पार्थ दोघेही जण किचनमध्ये असतात. मग आता इथे काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे आता मी एक भावी IAS म्हणून जे काही VIP रोड आहे ना त्या रोड दुरुस्त करण्यासाठी त्यासाठी मी अपील करणार आहे. आणि एकदा का ते झालं ना तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे नंदिनीने हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि नंदिनीने हे सर्व ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. मग आता काव्या म्हणत असते, देशमुख एवढंच नाही तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी करणार आहे. आणि ती म्हणजेच की त्या रोडवर ज्या ज्या लोकांचे मिसकॅरेज झालेले आहेत ना त्या लेडीची सगळी काही हिस्ट्री मी शोधून काढणार आहे. आणि सगळी हिस्ट्री वगैरे शोधून काढल्यानंतर त्या सर्व लेडीजना मी इथे न्यायसुद्धा मिळवून देणार आहे, असं काव्या म्हणत असते. आणि नंदिनीने हे सर्व काही ऐकलेलं असतं. तर आता काव्या आणि नंदिनी ह्या दोघी जणी एकमेकींना कशा सामोऱ्या जातील हे पाहूयात येणाऱ्या भागामध्ये.